वय झाली का तयारी तुही? चाल शेतात. नाही नाही, मी कशाला येऊ, जा ना तुम्ही, मी नाही येत. काय काय बोलली तू? परत बोल बरं. नाटके नको करू. चाल लवकर शेतात. नाही सांगलं ना तुम्हाला, नाही म्हणजे नाही. लग्नाच्या अगोदर काय सांगलं होतं महा बाबानं तुम्हाला, माही मुलगी शेतात जाणार नाही. मग मी का बा जाऊ शेतात? पहिलेच सांगून दिलं तर मी शेतात जाणार नाही. लग्नाच्या पहिले नको सांगू मला. लग्नाच्या पहिले तर तुझ्या बाप म्हणे माही पोरगी लय कामाची आहे, सर्व येते महा पोरगीले. काय येते व तुले? काय येते? फक्त खिचडी ते येते. वा वा, फक्त खिचडी येते का मले? मग भाजी कोण करते, पोळ्या कोण करते? तुमची माय करते का? वा वा, पोळ्या तर लय चांगल्या बनवते तू. भारताचा नक्षा. हा मग तुम्ही करत जा ना तुमच्या हातानं, स्वतः करत जा ना स्वतः खात जा. वा वा, चांगलीच सांगते तू तर. स्वतः करत जा ना स्वतः खात जा. मग तुले का बा आणली मी लग्न करून? का सोफ्यावर बसाडायला आणली का? हाव ना, तर मायाच्या घरी बरोबर कामाला जातात ते न, म्हणता मी नवऱ्याच्या घरी कामाला जाणार नाही. मायाच्या घरी सकाळी उठली डब्बा भरला की बरोबर शेतात जाते ते न, नवऱ्याच्या घरी म्हणता नाही नाही आमची पोरगी शेतात जाणार नाही. काही पण बोलताय का? मी थोडी जाय मायच्या घरी कामाले. माई माय तर मला काहीच काम करू दे नी. खोटं नको बोलू ना, खोटं नको बोलू ना. आता पण ठेकेदाराच्या यादीत नाव असेल तुझ्या. सविताबाई 35 किलो कापूस 10 रुपये किलो न, 350 रुपये. वा वा, तुम्हाला तर सर्व माहित आहे. लग्नाच्या अगोदर ठेकेदार होते की काय? हे पाय, उशीर नको करू. चाल लवकर शेतात. पहिलेच तर उशीर झालाय मले. नाही सांगलं ना तुम्हाला, नाही म्हणजे नाही. लग्नाच्या अगोदर काय सांगलं होतं महा बाबानं तुम्हाला, माही पोरगी शेतात जाणार नाही. तुम्हाला पसंत होतं तर नाही सांगून देते. काबा केलं माझ्यासोबत लग्न? हाव ना, माही पोरगी शेतात जाणार नाही. मग शेत काबा पाहता हा गेले जायले. लग्नाच्या अगोदर तर लय विचारे तुझ्या मामा. काय मग शेती किती आहे तुमच्या आधी? शेतात कोण जाईन? मग शेतात कोण जाईन? तुझ्या मामा जाईन का? हे पहा, मामाले काही पण बोला नको. मामाले मध्ये आणा नको. मी पहिलेच सांगते तुम्हाला, मामाला डेंजर आहे बरं. 6 महिने घरी राहतो, 6 महिने जेलात राहतो मामा. काय झालं मग? 6 महिने घरी राहतो न 6 महिने जेलात राहतो तर मी कोणाला घाबरत थोडी. मी काय कमी आहे का? मी पण 1-2 दाव खंडवा राहून आलाय. काय खंडवा राहून आलाय म्हणजे जेलात राहून आलाय का तुम्ही? लग्नाच्या पहिले तर लय सांगत होते की पोरगा साधा आहे, कोणाच्या घेण्यात नी न देण्यात नी. तुम्ही तर जेलात राहून आले. हा मग लग्नाच्या पहिले तसंच सांगणं पडते. मुंगी बनवून साखर खाणी पडते. बरोबर आहे ना, बरोबर आहे. मामा बरोबर म्हणे. तुम्हाला पोरा साधा दिसतोय पण साधा आहे नी. गंगाधर ही शक्तिमान आहे. चाल चाल लवकर शेतात. वावर पाहलाय ना तू न. चाल मग शेतात. नाही सांगलं ना तुम्हाला, नाही म्हणजे नाही. लग्नाच्या पहिले काय सांगलं होतं मी ना तुम्हाला, मग तुम्ही नाव का बा सांगलं? लग्नाच्या पहिले नको सांगू ना तुम्हाला. लग्नाच्या पहिले सर्व आवाज सांगणं पडते. माही पोरगी शेतात जणांनी तुम्हाला मंजूर आहे का? हाव मंजूर आहे. महापुरीले जास्त लोकांचा स्वयंपाक येत नाही, तुम्ही सांभाळून घेसान का? हो सांभाळून घेऊ. जा रे बापा जाय, मी लग्न करून पस्तावले तुझ्या सोबत. तुझ्या मामा म्हणे तुम्ही काहीच पाहा नको, पोरगा 1 नंबर आहे. तुम्ही धुंद्या तडी पोरगी, तुमची पोरगी अशी राज करीन तडी. काहीच काही राज बापा, तू न तर नोकरानीन बनवून ठेवली आहे मले. माय बहीण का डोकं फोडू आता तुया पुढे? तुला सांगलं ना मी ना, लग्नाच्या पहिलं नको सांगू मले. मामाचं सांगतेय तू. तुझ्या मामाचं सांगू का तुले? काय विचारे तुझ्या मामात? सेंटीमीटर मध्ये हाईट किती आहे तुमची? स्वतः 3 फुटाचा आहे तो न, मला विचारे सेंटीमीटर मध्ये हाईट किती आहे तुमची? हाव ना, तर लावलाय तिनं मामा. काय दिलं तुझ्या मामानं? ते मिक्सर तर दिलं, ते पण बंद पडेल. भंगार मिक्सर. तेले मी का भंगार वाया दिसत होता की काय? शुकर माना, मामानं तरी मिक्सर दिलता. तुमचा मामा तर लोकांना टीका करायला पैसे घेऊन पाहून गेलता. पूर्ण लोकांना पैसे दिलते, ते पैसे घेऊन पाहून गेलता तुमचा मामा. मग का झालं? नेले तर नेले. मामा आहे तो. वा वा, मामा आहे तो. असा कसा मामा आहे तुमचा? चोट्टा.
मामाले चोट्टा म्हणतीये, तुझा मामा कोणचा चांगला आहे नाही तर 1.5 फुट्या बायकोचा हातचा मार खाणारा. जाय रे बापा जाय, मी लग्न करून पस्तावली तुझ्या सोबत. मी पण तुझ्या सोबत लग्न करून पतीत झालाय, करोडपतीने झालाय काही. सांगतोय तिले जरा वावरात चाल, 3-4 महिने काम कर, मेहनत कर, ऐकत नाही ते. मी का तुला रोजच म्हणतोय का, पण हे पाणी पावसाळ्याचं तर चाल जरा. समजायला पाहिजे तुले, पाणी बरसातच्या बाया भेटतानी 300 रुपये रोज मागता, 400 रुपये रोज मागता, म्हणून म्हणतोय मी तुले. 300 रुपये रोज न 400 रुपये रोज कुठून देऊ मी त्याले? तू चालशील तर का पापात पडशील का? पाणी पावसाळ्याचं 3-4 महिने काम करशील तर का मरून जाशील का? मी एकटा काय काय करू? सर्वे मिळून काम करसान तर शेतीमध्ये उत्पन्न चांगलं होईन, पैसे पण चांगले येतील, खर्च पण कमी लागीन. ज्या घरात सर्वजण काम करता त्याले शेती पुरते, मी एकटा काय काय करू? मी जर मजूर सांगले तर शेती पुरीन का आपल्याला? सर्वे मिळून जर काम केलं तर शेती पुरते, नाही तर मजुराच्या भरोश्यावर शेती पुरत नाही. वा वा, चांगलं सांगताय तुम्ही तर. मग का लोक मजूर सांगता नाही का? मग त्याले कसं का पुरते? हे पंत करताय शेती, मग त्याले कसं का पुरते न तुम्हाला का पुरत नाही? तुले का माहित आहे व? तुले का माहित आहे? झाकण झुले किती कर्ज झालाय त्याच्यावर, सफेद कपडे न खिचे खाली आहे त्याचे. नाव धनराज आहे त्याचं, पण खिच्यात 1 रुपयानी आहे त्याच्या. वा वा, मग शेती पुरत नाही तर विकून टाका ना शेती. का करताय शेती? शेतीमध्ये काही फायदा नाही, तोटा येतोय. मनमन तशी मेहनत करता तरी पण काही फायदा नाही, मग काय कामाची ते शेती? विकून टाका. काय काय बोलली तू? शेती विकून टाका? आता बोलली तर बोलली, पुढच्या करता बोलजो नको. मी नाही तर तुले घराच्या बाहेर काढून टाकीन. काही पण बोलती का? झाकण झुले, मी घर विकून टाकीन पण शेती विकणार नाही. शेतीवर तर पूर्ण जग पोट भरते, पूर्ण जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, समजलं ना? काय फायदा मग? पूर्ण जगाचा पोशिंदा शेतकरी आहे तर शेतकरी स्वतः तर भुकेला झोपतोय. एवढी मेहनत करून पण काय फायदा? पूर्ण जगाचं पोट भरून पण काय फायदा? शेतकऱ्याला स्वतः तर भुकेलं राहणं पडते. शेती विकून टाका ना शहरात चाला तिकडे. तुम्ही मस्त नोकरी कर जा, तुम्ही पण खुश न मी पण खुश. मी का बा जाऊ तिकडे शहरामध्ये? 10 बाय 10च्या खोलीमध्ये एवढं मोठं घर, एवढं मोठं वावर सोडून देऊ न मी का बा जाऊ तिकडे? शेतकऱ्याचे दिवस खराब आहे तर काय झालं? पूर्ण जिंदगी थोडी खराब आहे. तू थांब ना, शेतकऱ्याचेच दिवस येणार आहे पुढे. थांब ना तू, थांब ना जरा. हे नेता लोक भाव देता नाही तर पूर्ण जगाचा पोशिंदा हा शेतकरीच राज करीन.